हॅलो माय डिअर फ्रेंड्स. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 4 दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. सो या चॅप्टरमध्ये आपण ॲटमच्या मध्ये काय काय असतं ते पाहणार आहोत. खरं तर ॲटम अतिशय छोटासा आहे, पण त्यामध्येही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहतोय सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲज यू नो की आपला जो ॲटम आहे तो भलेही छोटासा असला तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन्स देखील आहेत. मग याच्यामध्ये ॲज यू नो की इलेक्ट्रॉन्स काय असतात, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि जे न्यूट्रॉन्स असतात तर ते चार्जलेस असतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण जस्ट रिवाईज करतोय. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी काय सांगितलं आहे, लेट मी झूम दिस. ओके, नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे की डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी वॉज एबल टू एक्सप्लेन दी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन सक्सेसफुली. सो तुम्हाला सगळ्यांना डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी पण माहिती असेल. डाल्टन यांच्या ॲटॉमिक थिअरीनुसार ॲटम इनडिव्हिजिबल आहे, आपण ॲटमला ब्रेकडाऊन करू शकत नाही. सोबतच ॲटम अतिशय मायन्यूट आहे. जे सेम एलिमेंटचे ॲटम्स असतात तर ते अतिशय आयडेंटिकल असतात, बट जेव्हा आपण वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स पाहतो तर ते आयडेंटिकल नसतात. अशा काही गोष्टी डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये होत्या. सोबतच बरेचसे ॲटम्स एकत्र येऊन एखादा एलिमेंट तयार करतात आणि 2-3 एलिमेंट्स मिळून एका ठराविक कंपोजिशनमध्ये, एका डेफिनेट प्रपोर्शनमध्ये जर एकत्र आले तर त्यापासून एखादं कंपाऊंड तयार होतं. सो हे होतं केमिकल कॉम्बिनेशन. ओके, सो अशा गोष्टी डाल्टनमध्ये सांगण्यात आल्या होत्या. आणि एक शेवटचा मुद्दा असा की डाल्टनच्या थिअरीनुसार आपण ॲटम तयारही करू शकत नाही, आपण ॲटम डिस्ट्रॉय करू शकत नाही. बट त्यासाठी असं एक एक्सेप्शन आता आलेलं आहे की जर आपण न्यूक्लिअर रिॲक्शन्स पाहिले तर त्यामध्ये ॲटम्स तयार करणं, डिस्ट्रॉय करणं या सगळ्या गोष्टी होत असतात. सो त्याच्यामुळे याला जे न्यूक्लिअर रिॲक्शन्स आहेत तर ते एक्सेप्शन आहे. बाकी ते सोडलं तर मग डाल्टनची थिअरी एकदम करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट. हवेवर इट फेल टू एक्सप्लेन सम प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. बट त्या ठिकाणी मॅटरच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज वगैरे काही एक्सप्लेन केल्या नव्हत्या कशामध्ये, डाल्टनच्या थिअरीमध्ये. सो फॉर एक्झाम्पल इट कुड नॉट एक्सप्लेन व्हाय सबस्टन्सेस लाईक ग्लास ऑर इबोनाइट वेन रब्ड विथ सिल्क ऑर फर जनरेट इलेक्ट्रिसिटी. तुम्ही हा एक्सपेरिमेंट लहानपणी पण केला असेल. एखादा ग्लास रॉड घ्यायचा, तो ग्लास रॉड एखाद्या सिल्कच्या कपड्यावरती छान घासायचा आणि घासल्यानंतर जर तुम्ही खाली काही पीस ऑफ पेपर्स घेतले आणि त्याच्यावरून जर तो असा रॉड फिरवला तर ते सगळे पीस ऑफ पेपर्स त्या रॉडला जाऊन चिटकतात. का तर त्या ठिकाणी फोर्स तयार होतो किंवा इलेक्ट्रिसिटी तयार होते. बट हे सगळं कशामुळे होतं, का असे ते पेपर चिटकत आहेत किंवा का त्या ग्लासच्या रॉडमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते, चार्जेस फ्लो व्हायला लागतात, याच्याबद्दल काही एक्सप्लेन केलं गेलं नव्हतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स इन लेट 19th अँड अर्लियर 20th सेंचुरी सेट अ ब्लो टू डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल ऑफ हार्ड स्पियर. सो तुम्हाला सगळ्यांना डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल कसा होता तेही माहिती असेल. डाल्टननी काय सांगितलं होतं की सपोज तुम्ही वॉटरमेलॉन घेतला तर वॉटरमेलॉनमध्ये जो रेड पार्ट असतो, पूर्ण कसा असतो, वॉटरमेलॉन रेडच असतो. सो जो पूर्ण पार्ट आहे तो कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे असं सांगितलं होतं. आणि त्यामध्ये ज्या सीड्स असतात ब्लॅक किंवा ब्राऊन कलरच्या तर त्या आहेत इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने मॉडेल दिलं होतं डाल्टन यांनी. बट नंतर बऱ्याचशा डिस्कवरी होत गेल्या आणि त्यानंतर रदरफोर्ड यांनी सांगितलं की ॲटम हा असा भरलेला नाही आहे, ॲटममध्ये बराचसा एम्प्टी स्पेस आहे आणि हे सगळं पॉझिटिव्हली चार्ज नाही आहे, तर फक्त जे प्रोटॉन्स आहेत की जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत तेच तेवढे पॉझिटिव्हली चार्ज आहेत. बाकीचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे मध्ये कुठे नाही आहेत, तर ते प्रॉपरली न्यूक्लियसच्या भोवती नाही म्हणू शकत आपण, पण न्यूक्लियसच्या तिथे रिव्हॉल्व करतात असं आपण घेऊ शकतो. ओके, सो अशा पद्धतीने काहीसं ॲटमचं स्ट्रक्चर आहे असं रदरफोर्ड यांचं म्हणणं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट. सो नेक्स्ट आहे की 3 इम्पॉर्टंट सब ॲटॉमिक पार्टिकल्स नेमली प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन विच आर ऑफ कॉन्सर्न टू केमिस्ट्री वर डिस्कवर्ड. सो आता या ठिकाणी 3 पार्टिकल्स डिस्कवर झाले होते, सब ॲटॉमिक पार्टिकल्स, आणि प्रत्येकाची डिस्कवरी वेगवेगळ्या सायंटिस्टने केलेली आहे. सो ते सायंटिस्टची नावं, त्याच्यामागची छानशी छोटीशी कथा देखील आपण पाहणार आहोत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर प्रेझेंट इन ॲटॉमिक न्यूक्लियस अँड टुगेदर कॉल्ड ॲज न्यूक्लिऑन्स. सो ॲज यू नो की आपल्याकडे एक न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस कशामध्ये आहे, ॲटमच्यामध्ये. सो या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन आणि त्यासोबतच प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत. प्रोटॉन्स जे की पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि न्यूट्रॉन्स जे की चार्जलेस आहेत. सो या दोघांना मिळून आपण म्हणतो न्यूक्लिऑन्स. सो आफ्टर दॅट इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. आता हा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट काय आहे, तर हा झाला न्यूक्लियस, याच्या भोवती पण काहीसा पार्ट आहे ना ॲटमचा, सो त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात. सो द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर समराइज्ड इन टेबल 4.1. सो यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या 4.1मध्ये क्लिअरली सांगितलेल्या आहेत. जसे की फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला या टेबलमध्ये काय काय पाहायला मिळेल, तर या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे त्या सब ॲटॉमिक पार्टिकलचं, त्याच्यावरती किती चार्ज प्रेझेंट आहे, त्याचं मास काय आहे आणि बाकी सगळं ॲप्रॉक्सिमेटली किंवा रिलेटिव्हली ज्याला आपण चार्ज किंवा रिलेटिव्हली ज्याला आपण मास म्हणतो ते दिलेलं आहे. सो नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन.
इलेक्ट्रॉनवरती चार्ज काय असतो ते आता आपण पाहतोय. चार्ज आहे मायनस. मायनस का? तर इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहेत, सो मायनस. दॅट इज 1.6. हे बाकीचं नाही लक्षात ठेवलं तरी पण चालतं. 1.6 पुरेसा आहे. इंटू 10⁻⁻19 हा चार्ज असणार आहे इलेक्ट्रॉनवरती. प्रोटॉनवरती याच्या अपोजिट. जस्ट साईन चेंज करायचं का, तर प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज आहेत, बाकी काही चेंज करायचं नाही आहे, म्हणजे लक्षात ठेवायला इझी आहे. इलेक्ट्रॉनवरती मायनस, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह. दॅट इज पॉझिटिव्ह 1.6 इंटू 10⁻⁻19. संपला विषय. हे तुम्ही 4 ते 5 वेळा लिहा, लगेच लक्षात राहतं. जास्त काय मोठा नंबर नाही आहे. नेक्स्ट आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवरती चार्ज असेल का? ऑब्वियसली नाही. का? अरे न्यूट्रॉन चार्जलेस आहे ना, सो त्याच्यामुळे न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नसतो. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह असं चार्ज का सांगितले? कारण आपल्याला हे माहिती आहे लहानपणापासून की ॲटम न्यूट्रल असतो, त्याच्यावरती कोणताही चार्ज नसतो. मग इलेक्ट्रॉनचा चार्ज वेगळा, प्रोटॉनचा चार्ज वेगळा असं का आहे? तर आता इथे जर आपण पाहिलं तर जे प्रोटॉन असतात तर ते असणार आहेत न्यूक्लियसमध्ये. जे इलेक्ट्रॉन असतात ते असतात एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात, हे तुम्हाला माहिती असेलच. सो सपोज करूया की एखाद्या ॲटममध्ये प्रोटॉन आहेत 5. सो इलेक्ट्रॉन किती असणार आहेत? ऑब्वियसली 5 असणार आहेत. मग याचा चार्ज पॉझिटिव्हमध्ये सपोज केला जर आपण रफली जर आपण ह्याला मल्टिप्लाय केलं तर प्रोटॉनचा चार्ज होणार आहे 5 इंटू 10⁻⁻19. एक रफली आपण घेतोय 5 पॉईंट काहीतरी येईल या ठिकाणी इंटू 10⁻⁻19 प्लसमध्ये. आणि सेम इलेक्ट्रॉनसाठी -5 पॉईंट समथिंग इंटू 10⁻⁻19. सो अशा पद्धतीने प्लस आणि मायनस चार्ज कॅन्सल होतो आणि जो आपला छोटासा ॲटम आहे तर तो न्यूट्रल होतो, त्याच्यावरती कोणताही चार्ज राहत नाही. ओके. नेक्स्ट आता आपण पाहतो इलेक्ट्रॉनचं मास. इलेक्ट्रॉनचं मास आहे 9.1 इंटू 10⁻⁻31. ओके, हे झालं इलेक्ट्रॉनचं मास. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोटॉनचं मास. जर आपण पाहिलं तर ते आहे 1.6 इंटू 10⁻⁻27. हे झालं प्रोटॉनचं मास. आणि न्यूट्रॉनचं मास आहे 1.67493 इंटू 10⁻⁻27. जर आपण इथपर्यंत पाहिलं तर दोघांचंही मास, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांचंही मास सेम आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण पाहिलं तर दोघांचंही साईज जवळपास सेम आहे. फक्त एवढंच की काही पॉईंटमध्ये फरक पडतो आहे आणि जो आपला न्यूट्रॉन आहे तो थोडासा मोठा होतो आहे प्रोटॉनपेक्षा. सो साईज वाईज जर आपण पाहिलं तर न्यूट्रॉन मोठा आहे, त्यानंतर प्रोटॉन आणि त्यानंतर येणार आहे इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन सगळ्यात छोटूसा आहे. आता इथे जर आपण पाहिलं चार्जसाठी इलेक्ट्रॉनसाठी आपण -e लिहितो आणि प्रोटॉनसाठी आपण पॉझिटिव्ह e लिहितो. ओके, बाकी तुम्ही रिलेटिव्ह वगैरे मास सगळं पाहू शकता, बुकमध्ये दिलेला आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय की हा छोटासा इलेक्ट्रॉन कसा डिस्कवर झाला. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनच डिस्कवर झालेला आहे. ओके, सो लेट अस सी. In the year 1897, J.J. Thomson investigated the cathode rays and found that the cathode rays are a stream of very small negatively charged particles which are 1837 times lighter than a hydrogen atom and are present in all atoms, and later these particles were named as electrons. सगळ्यात पहिल्यांदा शोध कोणी लावला आहे? J.J. थॉम्सन यांनी. ओके, कसा लावला आहे? तर ॲज यू नो की कॅथोड आणि एनोड रेज असतात. सो आता हे रेज कुठून आल्या? तर जेव्हा पण आपण कोणालाही पॉवर सप्लाय देतो किंवा ज्याच्यामधून हे चार्ज फ्लो होतो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह रेज आपण पाहू शकतो. हे तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ज्या रेज कॅथोडपासून ओरिजिन होतात, म्हणजे कॅथोडपासून ओरिजिनेट होतात, बाहेर येतात, त्यांना आपण कॅथोड रेज म्हणतो. ओके, सो हे जे कॅथोड रेज आहेत तर ते इथून ट्रॅव्हल करतात आणि कॅथोड रेज स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतात. जर त्या ठिकाणी कोणतंही इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक चार्ज असं काही नसेल तेव्हा ते स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतात. सो हे जे कॅथोड रेज आहेत ते जेव्हा ट्रॅव्हल करत होते कॅथोडमधून ॲनोडकडे जेव्हा ते जात होते तर तेव्हा यामध्ये काहीसे पार्टिकल्स होते जे की खूप स्मॉल होते आणि ते निगेटिव्हली चार्ज होते. सो ते जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत की ज्यापासून ती कॅथोड रे तयार झालेली आहे त्या पार्टिकल्सला नंतर इलेक्ट्रॉन्स नाव दिलं गेलं आणि हे जे पार्टिकल्स आहेत ते हायड्रोजन ॲटमपेक्षा 1837 टाइम्स स्मॉलर आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकता की हायड्रोजन ऑलरेडी किती छोटंसं आहे आणि त्याच्यापेक्षाही 1837 टाइम्स स्मॉलर काहीतरी आहे, ते म्हणजे इलेक्ट्रॉन्स. आणि ते कसं आहेत? निगेटिव्हली चार्ज आहेत, जे की आपल्याला कॅथोड रेजमधून पाहायला मिळाले होते. ओके, सो एवढंच होतं इलेक्ट्रॉनच्या डिस्कवरीबद्दल छोटीशी गोष्ट. फक्त या ठिकाणी असं आहे की इथे तुम्हाला डिफ्लेक्टेड पाथ वगैरे सगळं पाहायला मिळते. हे जे इलेक्ट्रॉन्स होते तर ते कॅथोडमधून असे बाहेर पडले, त्यानंतर काही इलेक्ट्रॉन्स असे गेले, काही असे गेले, काही असे गेले, तर ते तुम्हाला नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळेलच. सो फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की कॅथोड रेज कॅथोडपासून ओरिजिनेट होतात, त्याच्यामध्ये काहीतरी छोटेसे पार्टिकल्स असतात, निगेटिव्हली चार्जड असतात, त्यांना आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन्स हे हायड्रोजनच्या ॲटमपेक्षा 1837 टाइम्स स्मॉलर आहेत. ओके, किंवा लाईटर आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. आता आला आमचा प्रोटॉन. सो इन द इयर 1911 अर्नेस्ट रदरफोर्ड
found in the experiment of scattering of alpha particles by thin gold foil that a few alpha particles bounce back. सो रदरफोर्ड यांनी काय केलं, यांनी एक छोटासा असा सोर्स घेतला होता की ज्यामधून अल्फा पार्टिकल्स बाहेर पडतात. अल्फा पार्टिकल्स बाहेर पडल्यानंतर ते या लेड शीटवरती जाऊन किंवा लेड प्लेटवरती जाऊन बंबार्ड व्हायचे आणि त्यामध्ये खोल आहे त्यामधून ते काही अल्फा पार्टिकल्स असे बाहेर यायचे. सो हे पार्टिकल्स बाहेर आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी एक फोटोग्राफिक प्लेट लावलेली आहे, त्याच्यासोबतच इथे आतमध्ये एक गोल्ड फॉईल आहे. सो इथून आल्यानंतर हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत, काही अल्फा पार्टिकल्स काय करायचे, स्ट्रेट जायचे, काही अल्फा पार्टिकल्स या ठिकाणी एक थीटा छोटासा अँगल तयार करायचे. तर एकदम कमी पार्टिकल्स म्हणजे अगदी 20,000पैकी एखादा पार्टिकल जो होता तर तो रिटर्न बॅक यायचा पूर्ण 180 डिग्रीचा अँगल कवर करून, म्हणजे असं जायचा आणि रिटर्न यायचा. ओके, सो तो जो 20,000पैकी एखादा होता की जो रिटर्न यायचा, तेव्हा त्यांना असं कळलं की या ठिकाणी काहीतरी असं असणार आहे की ज्यामुळे तो एकटाच पार्टिकल रिटर्न येतोय, कारण बाकी सगळे तर रिटर्न नाही येत आहेत. बाकी सगळे रिटर्न काय येत नाही आहेत. आता एखादी गोष्ट सरळ केव्हा जाते, जेव्हा मध्ये काही धडकण्यासाठी नसेल तेव्हा. आपण सरळ केव्हा चालणार, जेव्हा एकदम स्ट्रेट रस्ता असेल तेव्हा. मध्ये जर खूप सारे अडथळे वगैरे असतील तर आपण त्या अडथळ्यांना चुकत जाणार. मग या ठिकाणी एखादा पार्टिकल सरळ कधी जातोय, जेव्हा मध्ये काहीच नाही आहे किंवा मध्ये एकदम एम्प्टी स्पेस आहे तेव्हा तो पार्टिकल सरळ जातोय. म्हणजे याचा अर्थ रदरफोर्ड यांनी असं सांगितलं की जे पार्टिकल एकदम स्ट्रेट ट्रॅव्हल करतायत तर ते पार्टिकल यामुळे स्ट्रेट ट्रॅव्हल करतायत कारण ॲटममध्ये भरपूर एम्प्टी स्पेस आहे. ओके, जसं की थॉम्सन यांनी सांगितलं होतं की ॲटम पूर्ण भरलं आहे, तर त्याला एक रदरफोर्ड यांनी असं सांगितलं की ॲटम भरलेला नाही आहे, तर एक ॲटममध्ये बरेचसे एम्प्टी स्पेसेस आहेत की ज्यामधून हे अल्फा पार्टिकल स्ट्रेट ट्रॅव्हल करू शकतात. ओके, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की हे अल्फा पार्टिकल्स काही ठिकाणी मात्र एक काहीतरी अँगल तयार करत आहेत. आता ते सगळीकडे स्ट्रेटच जायला पाहिजे होते असे जात आहेत का? नाही. काही ठिकाणी ते थोडासा अँगल तयार करत आहेत. तर तो अँगल का तयार होतो आहे, तर यासाठी की त्या ठिकाणी काहीसे प्रोटॉन्स आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट असं होतं की एखादा पार्टिकल रिटर्न बॅक येतोय 20,000पैकी एखादा, कारण यांनी असं नाही की एकच एक्सपेरिमेंट केला आणि ठरवलं असं आहे का, नाही. त्यांनी बरेचसे एक्सपेरिमेंट केले आणि मग ठरवलं की एक पार्टिकल प्रत्येक ठिकाणी रिटर्न बॅक येतोय. तो का, तर तो पार्टिकल या ठिकाणी न्यूक्लियस आहे हे सिच्युएट करतोय. सो अशा पद्धतीने न्यूक्लियसचाही शोध लागला आणि प्रोटॉन्सचाही शोध लागला. ओके, सो प्रोटॉनचा शोध कसा लागला ते आपण पाहूया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्रॉम धिस ही इन्फरेड द प्रेझेन्स ऑफ मॅसिव्ह अँड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इनसाइड दी ॲटम. सो अशा पद्धतीने न्यूक्लियसचा शोध लागला. आता आपण शोध लावतोय, आपण म्हणजे रदरफोर्ड यांनी शोध लावलेला आहे आता प्रोटॉन्सचा. सो फॉलोविंग द डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस इन अन ॲटम, रदरफोर्ड फाउंड कधी 1919मध्ये दॅट फास्ट मुव्हिंग अल्फा पार्टिकल्स ट्रान्सम्युटेड नायट्रोजन इनटू ऑक्सिजन विथ सायमल्टेनियस लिबरेशन ऑफ हायड्रोजन. सो हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत हे जेव्हा नायट्रोजनमधून पासआउट होतात तेव्हा ते त्या नायट्रोजनचं कन्व्हर्जन म्हणजे नायट्रोजनला ट्रान्सम्यूट करतात कोणामध्ये, ऑक्सिजनमध्ये, आणि सोबतच थोडंसं हायड्रोजन पण लिबरेट होतं. सो ही आहे ती रिॲक्शन. So he further showed that other elements could also be transmuted, but hydrogen was always emitted. आता या ठिकाणी आपण पाहिलं की नायट्रोजनला ट्रान्सम्यूट केलं जाते ऑक्सिजनमध्ये. सो अशाच पद्धतीने इतर जे काही एलिमेंट्स आहेत तर तेही आपण ट्रान्सम्यूट करू शकतो. बट या ठिकाणी एक्सेप्शन असं आहे की जे हायड्रोजन आहे ते आपण ट्रान्सम्यूट करू शकत नाही, ते ऑलवेज ते नेहमी एमिट होणार. ओके, जसं की या ठिकाणी ते एमिट झालं. एमिट म्हणजे काय, लिबरेट होणार किंवा बाहेर पडणार. So on this basis, Rutherford proposed that the hydrogen nucleus must be contained inside nuclei of all the elements, and hence the hydrogen nucleus was renamed as proton. सो हायड्रोजनच्या न्यूक्लियसला आपण नंतर म्हणजे त्यांनी नंतर काय नाव दिलं, दॅट इज प्रोटॉन. ओके, सो मोस्टली तुम्ही जर पाहिलं काही NCERTचे बुक्स किंवा इतर काही बुक्स तुम्ही जर पाहिले तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याकडे जे हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनमध्ये त्याला आयोनाइज केलं. आयोनाइज केल्यानंतर ऑब्वियसली आयोनाइज केल्यानंतर याच्यामधलं जे इलेक्ट्रॉन आहे तर ते बाहेर पडलं. मग इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतरही त्या हायड्रोजनमध्ये काहीतरी शिल्लक राहते, मग त्याला त्यांनी नाव दिलं दॅट इज प्रोटॉन. सो एक इलेक्ट्रॉन तर बाहेर गेला पण तरीही त्या हायड्रोजनवरती काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला त्यांनी प्रोटॉन नाव दिलं. आणि जर आपण त्या बुक्सच्या संदर्भात पाहिलं तर याचा शोध लावला होता गोल्डस्टेन यांनी. ओके, बट तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डचा फक्त पेपर देणार असाल तर तुम्ही अर्नस्ट रदरफोर्ड यांच्यानुसारच जायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट दॅट इज डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. आता शेवटचं आहे न्यूट्रॉन, जे की न्यूट्रल आहे, ज्याच्यावरती कोणताही चार्ज नाही आहे. एक्झिस्टन्स ऑफ अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड मॅसिव्ह पार्टिकल इन द न्यूक्लियस was predicted by Ernest Rutherford in 1920 to account for disparity in atomic number and atomic mass of an electron. सो एक काहीतरी न्यूट्रल पार्ट आहे त्या ॲटममध्ये किंवा असं काहीतरी आहे जे चार्जलेस आहे त्या ॲटममध्ये, अशी डिस्कवरी करण्यात आली होती. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन द इयर 1932 जेम्स कॅडविक measured velocity of protons knocked out from paraffin by an
युनिडेंटिफाईड रेडिएशन फ्रॉम बेरिलियम. आता तुम्ही जर या ठिकाणी डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याकडे एक सोर्स आहे आणि त्या सोर्समधून जसं की पोलोनियम सोर्स आहे, त्या सोर्समधून अल्फा पार्टिकल्स बाहेर पडतात. एक बेरिलियमचं फॉईल आहे त्याच्यावरती ते बंबार्ड होत आहेत आणि अल्फा पार्टिकल्स तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, लेट मी शो यू, झूम करते मी. हां, सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अल्फा पार्टिकल्स जेव्हा बेरिलियमच्या फॉईलवरती बंबार्ड होणार त्यापासून न्यूट्रॉन्स बाहेर पडणार. न्यूट्रॉन्स बाहेर पडल्यानंतर जेव्हा पॅराफिनवरती बंबार्ड होणार तेव्हा त्यापासून प्रोटॉन्स तयार होणार, म्हणजे प्रोटॉन्स बाहेर पडणार. सो फ्रॉम दॅट ही डिटरमाइंड द मास ऑफ द पार्टिकल्स ऑफ द unidentified neutral radiation which came out to be almost the same as that of proton. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे या ठिकाणी रेडिएशन्स आहेत जे की अल्फा पार्टिकल्स जेव्हा बेरिलियमवरती बंबार्ड होणार तेव्हा त्यापासून बाहेर आलेले आहेत, तर ते जे न्यूट्रॉन्स आहेत ते थोडेसे सिमिलर आहेत प्रोटॉन्सशी, त्याचं मास वगैरे सिमिलर आहे थोडंसं प्रोटॉन्सशी. सो ही नेम्ड धिस पार्टिकल्स ॲज न्यूट्रॉन विच वॉज प्रेडिक्टेड बाय रदरफोर्ड. ॲज यू नो की मगाशीच आपण पाहिलं रदरफोर्डने असं काहीतरी प्रेडिक्ट केलं होतं की ॲटममध्ये काहीतरी चार्जलेस किंवा काहीतरी न्यूट्रल असायला पाहिजे. सो ते न्यूट्रल काय आहे तर न्यूट्रॉन आहे, जे की सिमिलर आहे थोडंसं प्रोटॉनशी, फक्त एवढंच की न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नाही आहे. मास देखील न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा आसपास आहे. सो हे सगळं डिस्कस करण्यात आलं. आफ्टर दॅट नेक्स्ट ओके, नेक्स्ट आहे ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. सो या ठिकाणी आपण सगळं थोडक्यात पाहतोय. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर हे खूप डिटेलमध्ये आहे. सो तुम्ही प्लीज हा व्हिडिओ रेफर करू नका जर तुम्ही त्या एक्झामची तयारी करत असाल, कारण हे खूप शॉर्टमध्ये आहे. जस्ट फॉर समजण्यासाठी किंवा अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही रेफर करू शकता. ओके, सो द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस इज केमिकली आयडेंटिटी ऑफ एन एलिमेंट. सो एखाद्या ॲटममध्ये एखाद्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत ही त्या एलिमेंटची खूप मोठी आयडेंटिटी आहे. कारण आपण म्हणतो की सपोज कार्बन आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आपण सांगतो 6 आहे, बट हा ॲटॉमिक नंबर कशावरून कळला तर कार्बनमध्ये किती प्रोटॉन्स आहेत याच्यावरून तो ॲटॉमिक नंबर फाइंड आउट करण्यात आला. कार्बनमध्ये 6 प्रोटॉन्स आहेत म्हणून कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. तसं पाहिलं तर तुम्ही म्हणाल मग इलेक्ट्रॉन्स पण तर 6 आहेत, मग इलेक्ट्रॉन्सचा नंबर आपण का असं पण याला का म्हणत नाही का की हा इलेक्ट्रॉन्सचा नंबर आहे, तर म्हणतो कधी म्हणतो जेव्हा एखादा ॲटम न्यूट्रल असेल, म्हणजे सगळे ॲटम न्यूट्रल असतातच, पण तरीही त्यातल्या त्यात जेव्हा एखादा ॲटम त्याचे आपण प्रोटॉन्स कन्सिडर करू शकत नाही तर तेव्हा त्यावेळेस आपण असं म्हणतो की त्याचा इलेक्ट्रॉन नंबर घेतो आपण आणि तेव्हा त्यालाही आपण ॲटॉमिक नंबरच म्हणतो. पण जर आपण इन जनरल पाहिलं तर आपण प्रोटॉनचा नंबर आहे असंच म्हणतो. सो ॲटॉमिक नंबर इज वॉट आयदर नंबर ऑफ प्रोटॉन्स और द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, सो धिस नंबर इज कॉल्ड एज ॲटॉमिक नंबर, जे की आपण झेडने रिप्रेझेंट करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन्स प्रेझेंट इन इट. सो एखाद्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज का आहे तर त्यामध्ये प्रेझेंट आहेत प्रोटॉन्स, जे की आपण +ZE असं डिनोट करतो. झेड इज वॉट ॲटॉमिक नंबर किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स. ई काय आहे त्याच्यावरती चार्ज आणि प्लस का आहे तर प्रोटॉनचा चार्ज आहे म्हणून. ओके, ई काय आहे त्याच्यावरती असणारा चार्ज आणि प्लस म्हणजे काय प्रोटॉनचा चार्ज आहे म्हणून. हे जर आपण निगेटिव्ह ई लिहिलं असतं तर ते आलं असतं इलेक्ट्रॉनचा चार्ज, बट या ठिकाणी आपण काय कन्सिडर करतोय प्रोटॉन्स आहेत आणि तोच काय आहे ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट, ॲटम बिंग इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम कसा आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. It contains the same number of extranuclear electrons in it and its atomic number. As its atomic number. जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढा नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर आहे तेवढाच नंबर आहे कोणाचा इलेक्ट्रॉन्सचा. सो देअरफॉर द टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज ऑन एन ॲटम इज -ZE. सो एखाद्या ॲटममध्ये टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज किती आहे -ZE. आता या ठिकाणी झेड काय आहे ॲटॉमिक नंबर आहे आणि -E काय आहे चार्ज ऑन दी इलेक्ट्रॉन्स. सो -ZE याचा अर्थ इलेक्ट्रॉन्सचा चार्ज काउंट करून ॲटॉमिक नंबर फाइंड आउट केला आहे, +ZE याचा अर्थ प्रोटॉन्सचा चार्ज काउंट करून ॲटॉमिक नंबर फाइंड आउट केला आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तिघांचाही अर्थ सेमच होतो, तिघेही सेमच आहेत. As can be seen from table 4.1, mass of an electron is negligible small compared to that of the nucleons. Nucleons म्हणजे काय प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. सो प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स या दोघांच्या मासपेक्षा जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉन्स ऑब्वियसली त्यांचा मास खूप कमी असणार आहे, कारण या दोघांचा मास खूप जास्त आहे कंपॅरेटिव्हली कोणाचा इलेक्ट्रॉन्सच्या. ओके, सो ॲज अ रिझल्ट द मास ऑफ अन ॲटम कॅन बी कन्सिडर्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस. आणि त्याच्यामुळे आपण असं समजतो यांचा मास खूप छोटा असल्यामुळे हे कोण आहेत बाहेर फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इलेक्ट्रॉनचा मास खूप कमी असल्यामुळे
एक जो आपला ॲटम आहे त्याचं मास कुठे जास्त असणार आहे? ऑब्वियसली न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये काय आहेत? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. म्हणजेच थोडक्यात मास कुठे कॉन्सन्ट्रेट झालं आहे? ॲट दी सेंटर ऑफ दी ॲटम म्हणजेच न्यूक्लियसमध्ये. कशामुळे? न्यूक्लिऑन्समुळे. नेक्स्ट आहे द अप्रॉक्सिमेटली मास ऑफ 1 प्रोटॉन और 1 न्यूट्रॉन इज 1 U. म्हणजे 1 U म्हणजे काय? 1 डेल्टन. 1 U नाही म्हणत, त्याला आपण 1 डेल्टन म्हणतो. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक प्रोटॉन किंवा 1 न्यूट्रॉन या, आता न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांचा मास आपण सिमिलरच पकडतो कारण खूप पॉईंटचा फरक आहे. सो त्याच्यामुळे कोणत्याही एका प्रोटॉनचा किंवा कोणत्याही एका न्यूट्रॉनचा मास जर आपण पाहिलं तर ते 1 डेल्टन आपण एक साधारणतः कन्सिडर करतो. Therefore, approximate atomic mass in daltons is numerically equal to the number of nucleons in the atom. सो ॲप्रॉक्सिमेटली हे जे मास आहे कशाचं? न्यूक्लिऑन्सचं म्हणजेच प्रोटॉन्सचं किंवा न्यूट्रॉनचं. तर हे जे ॲप्रॉक्सिमेटली मास आहे जे की आपण डेल्टनमध्ये काउंट करतो आहोत, हे न्यूमॅरिकली इक्वल असणार आहे कोणाशी? की त्या ॲटममध्ये किती प्रोटॉन्स अथवा प्रोटॉन्स अथवा न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत, म्हणजे न्यूक्लियन्स प्रेझेंट आहेत, याच्याशी ते ॲप्रॉक्सिमेटली इक्वल असणार आहे. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस इज डिझाईन बाय द सिम्बॉल एन. एखाद्या ॲटममध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत ते आपण एनने लिहितो. अँड द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड द न्यूट्रॉन्स दॅट इज न्यूक्लियॉन्स इन अन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. सो एखाद्या ॲटममध्ये प्रोटॉन्सचा नंबर आणि न्यूट्रॉन्सचा नंबर यांची जेव्हा आपण ॲडिशन करतो, म्हणजे थोडक्यात न्यूक्लियॉन्स जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत ॲटॉमिक मास नंबर, जे की आपण एने रिप्रेझेंट करतो. सो ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके, मग अशी आपण काय पाहिलं होतं? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? आयदर नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स. आणि आता आपण काय पाहतोय? ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच ए. याचा अर्थ काय होतो? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो ॲटॉमिक नंबर, याचा अर्थ झेड प्लस एन पण होऊ शकतो. आता झेड का? कारण झेड म्हणजेच काय असणार आहे? नंबर ऑफ प्रोटॉन्स. सो आपण झेड प्लस एन पण या ठिकाणी लिहू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता जर आपल्याला फक्त न्यूट्रॉन्स किती आहेत ते फाइंड आउट करायचं असेल की एखाद्या ॲटममध्ये किती न्यूट्रॉन प्रेझेंट आहे, तर आपण ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर करणार आणि मग आपल्याला न्यूट्रॉनचा नंबर मिळणार आहे. ओके, सो हे दोन, हा एक फॉर्म्युला आणि मग अशी आपण ॲटॉमिक नंबर पाहिलं तर तो फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे द कंपोजिशन ऑफ एनी ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय एलिमेंट सिम्बॉल दॅट इज एक्स. आपण कोणताही एलिमेंट जर आपण रँडमली घेतला तर त्याला आपण एक्स मानतो एक साधारणतः. याच्यावरती आपण ए लिहितो. ए याचा अर्थ काय? ॲटॉमिक मास नंबर. खाली आपण झेड लिहितो. याचा अर्थ काय? ॲटॉमिक नंबर. सो तुम्ही ए टू झेड असं लक्षात ठेवू शकता. ए म्हणजे ॲटॉमिक मास नंबर, झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि इथं कोणताही ॲटम असेल तर तो. ओके, सो अशा पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. आणि हे जी लिहिण्याची पद्धत आहे याला आपण न्यूक्लाइड म्हणणार आहोत. द ॲटम ऑर न्यूक्लियस हॅव्हिंग अ युनिक कंपोजिशन ॲज स्पेसिफाईड बाय ए लिहिणार आहोत आपण वरती फॉर ॲटॉमिक मास नंबर, झेड लिहिणार आहोत आपण खाली फॉर ॲटॉमिक नंबर आणि एक्स इज रिप्रेझेंट एनी ऑफ दी एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लाइड. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट ओके, सो या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम 4.1. प्रॉब्लेम म्हणतोय की फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स इन द न्यूक्लाइड दॅट इज 40 सांगितलेलं आहे. त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 18, ॲटॉमिक नंबर आहे आणि आपला छोटासा ॲटम आहे तो म्हणजे अर्गॉन. सो आता अर्गन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये ए इज इक्वल टू 40, झेड इज इक्वल टू 18. ॲज यू नो की नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम असणार आहे. दॅट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स जर या ठिकाणी 18 आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण 18 येणार. सो प्रोटॉन्स कळले, इलेक्ट्रॉन्स कळले आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे काय होतं? ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. सो ए मायनस झेड म्हणजे या ठिकाणी 40 मायनस जर तुम्ही 18 केलं तुम्हाला मिळणार आहे न्यूट्रॉन्स दॅट इज 22. सो अर्गॉनसाठी अशा पद्धतीने कंपोजिशन येऊ शकतं. नेक्स्ट आहे आयसोटोप्स, आयसोबार्स अँड आयसोटोन्स. सो सिमिलॅरिटीज इन कंपोजिशन ऑफ न्यूक्लाइड्स रिझल्ट इन 3 टाइप्स ऑफ रिलेशनशिप्स. सो आता सगळ्यात पहिल्यांदा आहे आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय? तर आयसोटोप्समध्ये आपला जो ॲटॉमिक नंबर आहे तर तो डिफरंट असणार आहे. बट जे ॲटॉमिक मास नंबर आहे म्हणजेच ज्याला आपण एने रिप्रेझेंट करतो तर ते मात्र सेम असणार आहे. सो ए सेम असणार आहे, झेड डिफरंट असणार आहे आणि याला आपण म्हणणार आहोत आयसोटोप्स. सो सम एलिमेंट्स एक्झिस्ट ॲज सिंगल न्यूट्रल न्यूक्लिड. फॉर एक्झाम्पल 19 आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर, 9 आहे ॲटॉमिक नंबर, एफ म्हणजे फ्ल्युरिन. So however, many elements exist naturally as mixture of 2 or more types of atoms or nuclides and these individual nuclides are called as isotopes of that element.
सो आयसोटोप पण बरेचसे असतात, जसं की कार्बनचे पण बरेचसे आयसोटोप्स आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं आयसोटोप्समध्ये, तर आपण कार्बन C12 म्हणतो आपण. कार्बनचा आयसोटोप काय आहे? C12 आहे, C13 आहे, C14 आहे. सो हे 12 काय आहे? इट इज ॲटॉमिक मास नंबर ऑफ द कार्बन. आणि कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? झेड काय आहे? दॅट इज 6. ओके. सो झेड सेमच राहणार आहे, ॲटॉमिक नंबर सेम राहणार आहे, बट ए चेंज होणार आहे. आणि असे जे काही एलिमेंट्स असतात त्याला आपण म्हणतो आयसोटोप्स. ओके. सो एका एलिमेंटचे बरेचसे आयसोटोप्स असू शकतात, जसं की या ठिकाणी कार्बनचे आयसोटोप्स आहेत. ॲटॉमिक नंबर सेम आहे, ॲटॉमिक मास नंबर बदलतोय. आणि या ठिकाणी जर आपल्याला न्यूट्रॉन्स फाइंड आउट करायचे असतील, आपण याच्यामधून हे सबट्रॅक्ट करणार. सो 6 आहे त्या ठिकाणी न्यूट्रॉन्स. आता त्याचं ॲबंडन्स हे कसं आहे हे नेचरमध्ये काउंट केले की C12 पूर्ण नेचरमध्ये 98.9% असणार आहे. C13 पूर्ण युनिवर्समध्ये 1.1% असणार आहे. C14 ॲट अराउंड 0.0000017% समथिंग असणार आहे. हे खूप रेडिओ ॲक्टिव्ह आहे, म्हणजेच काय याच्यामध्ये याच्या थ्रू रेडिएशन्स बाहेर पडतात. बट C12 आपण पाहिलं तर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे, ते स्टेबल आहे. C13 पण स्टेबल आहे. ओके. सो हे सगळे आयसोटोप्स आहेत. हे याआधी पण आपण पाहिलेलं आहे. आय थिंक फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण हे पाहिलं होतं की पर्सेंटेज कसं फाइंड आउट करायचं, किंवा पर्सेंटेजपासून ॲबंडन्स जर दिला असेल पर्सेंटेज, तर त्यापासून त्याचा ॲक्च्युअल नंबर वगैरे कसं फाइंड आउट करायचं हे सगळं आपण पाहिलं होतं. नेक्स्ट आहे ऑल दी आयसोटोप्स ऑफ एन एलिमेंट हॅव द सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन देअर न्यूक्लियाय. सो या ठिकाणी न्यूट्रॉन्सचा नंबर बदलतोय बट प्रोटॉन्सचा नंबर सेम राहतोय. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये ॲटॉमिक नंबर सेम आहे बट ॲटॉमिक मास नंबर बदलतो. ओके. So as the proton number is the atomic number, all the isotopes of an element have the same position in the modern periodic table. आता आपण जर मॉडर्न पेरियोडिक टेबल पाहिलं तर त्यामध्ये आपण C12 इथे लिहिलं आहे, C13 इथे लिहिलं आहे, असं काही पाहतो का? नाही. फक्त त्या ठिकाणी C म्हणजे कार्बनच असतो, बट त्या एका कार्बनच का आपण लिहितो, C12 13 का लिहित नाही? कारण ॲज यू नो की आपला जो आपला जो पेरियोडिक टेबल आहे, मॉडर्न पेरियोडिक टेबल, तर त्या टेबलमध्ये सगळे एलिमेंट्स हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरने अरेंज केलेत, ॲटॉमिक मासने नाही. आणि सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असल्यामुळे सगळे एकाच कार्बनच्याच बॉक्समध्ये येतात. ओके. प्रत्येकाचं आपण सेपरेट नाही अरेंज करत. सो नेक्स्ट आहे ऑल दी नॅचरल आयसोटोप्स ऑफ एन एलिमेंट को एक्झिस्ट अँड हॅव अ डेफायनाईट नॅचरल एबंडन्स. जसं की या ठिकाणी यांचं एक डेफायनेट ठरलेलं एबंडन्स आहे की 98.9% अमाऊंटमध्येच हे जे C12 आहे तर ते नेचरमध्ये किंवा युनिवर्समध्ये प्रेझेंट आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयसोबार्स. आयसोबार्स म्हणजे काय? आयसोटोप्सच्या एक्झॅक्टली अपोजिट. आपण आयसोटोप्समध्ये पाहिलं की ॲटॉमिक नंबर सेम होता बट ॲटॉमिक मास चेंज होत होतं. आता आयसोबार्समध्ये ॲटॉमिक मास सेम आहे बट ॲटॉमिक नंबर बदलतोय. सो द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स हॅव्हिंग द सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर आर कॉल्ड ॲज आयसोबार्स. सो ऑब्वियसली या ठिकाणी ॲटॉमिक नंबर चेंज होतोय, म्हणजेच ते जे काही दोन एलिमेंट्स आहेत त्यांचं पेरियोडिक टेबलमधलं पोझिशन देखील चेंज होणार आहे मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये. कारण मॉडर्न पेरियोडिक टेबल कशावरती आधारित आहे? ॲटॉमिक नंबरवरती. आणि जर दोघांचा ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे तर ऑब्वियसली त्यांचं पोझिशन पण वेगवेगळं असणार आहे. सोबतच त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असणार आहेत. ओके. सो त्याच्यामुळे या ठिकाणी असं म्हटलं आहे की आयसोबार्स आर डिफरंट एलिमेंट्स, दे हॅव डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज अँड ऑक्युपाय डिफरंट पोझिशन इन दी मॉडर्न पेरियोडिक टेबल. जसं की या ठिकाणी जर आपण पाहिलं कार्बन आणि नायट्रोजनचं एक्झाम्पल आहे की कार्बनमध्ये जर आपण पाहिलं तर 6 आहे, दॅट इज वॉट ॲटॉमिक नंबर, म्हणजे या ठिकाणी 6 प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत. नायट्रोजनमध्ये 7 प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत. बट या ठिकाणी जर आपण ॲटॉमिक मास नंबर पाहिलं, याचा आहे 14, याचा पण आहे 14. सो ॲटॉमिक मास नंबर सेम आहे. प्रोटॉनचा नंबर आहे 6 आणि 7. न्यूट्रॉनचा नंबर आपण कसं फाइंड आउट करतो? जर आपण ॲटॉमिक मास नंबरमधून म्हणजे एमधून जर आपण झेड सबट्रॅक्ट केलं, म्हणजेच ॲटॉमिक नंबर सबट्रॅक्ट केलं, तर आपल्याला मिळणार आहे न्यूट्रॉन्स. ओके. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिले तर असं नाही आहे की मगाशी जसं आपण पाहिलं ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजे प्रोटॉन्स पण सेम असणार, मग आता ॲटॉमिक मास नंबर सेम आहे म्हणजे न्यूट्रॉन्स पण सेम असणार. अजिबात नाही. कारण आपण न्यूट्रॉन्स वेगळ्या पद्धतीने फाइंड आउट करतोय आणि न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स मिळून या ठिकाणी ॲटॉमिक मास नंबर तयार होतोय. ओके. सो हे एक गलतफहमी आहे, ती दूर करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज आता आपण पाहणार आहोत आयसोटोन्स. द नंबर ऑफ डिफरंट एलिमेंट्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉनची पण बारी आलेली आहे. जर न्यूट्रॉन्स सेम असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत आयसोटोन्स. ओके. जर फक्त आणि फक्त न्यूट्रॉनचा नंबर सेम असेल त्याला आपण म्हणणार आहोत आयसोटोन्स. आता इथे पण असं नाही की न्यूट्रॉन सेम आहे म्हणजे प्रोटॉनचा नंबर पण सेम असेलच, नाही. फक्त न्यूट्रॉन सेम आहे तर न्यूट्रॉनच सेम राहणार आहे. सो इथे आहे आपल्याकडे बी दॅट इज बोरॉन, सी दॅट इज कार्बन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5, ॲटॉमिक मास आहे 11. सो ॲटॉमिक नंबर 5, ॲटॉमिक मास 11. आणि आपण न्यूट्रॉनचा नंबर कसा फाइंड आउट करतो? A - Z. सो या ठिकाणी जर आपण 11मधून 5 सबट्रॅक्ट केलं, यू विल गेट 6, जे की असणार आहे न्यूट्रॉन्सचा नंबर.
नेक्स्ट आहे कार्बनमध्ये जर आपण पाहिलं 6 आहे ॲटॉमिक नंबर -12 दॅट इज ॲटॉमिक मास नंबर, यू विल गेट 6 दॅट इज नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सो न्यूट्रॉन्स सेम आहेत बट ॲटॉमिक नंबर किंवा ॲटॉमिक मास काही सेम नाही आहे. सो दोघांच्या प्रॉपर्टीजमध्ये जमीन आसमानाचा फरक असणार आहे. सोबतच असंही नाही आहे की ते सेम ग्रुपमध्ये असतील, सेम पिरियडमध्ये असतील, असं काही नाही आहे. आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ऑब्व्हियसली प्रत्येकाचं पोझिशन वेगवेगळं असणार आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट, अरे वा परत एकदा प्रॉब्लेम असा आहे की द 2 न्यूट्रल आयसोटोप्स ऑफ क्लोरीन, जसे की 35 आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर, 17 आहे ॲटॉमिक नंबर आणि आहे क्लोरीन, 37 आहे ॲटॉमिक मास नंबर, 17 आहे ॲटॉमिक नंबर आहे आणि आहे क्लोरीन. ओके, सो एक्झिस्ट इन रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ 3:1 रेशो सांगण्यात आलेला आहे दोघांच्या अबंडन्सचा. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फाइंड आउट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. सो ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं फाइंड आउट करायचं, आय थिंक की हे आपण चॅप्टर नंबर 1 पण पाहिलं आहे. सो फ्रॉम द रिलेटिव्ह अबंडन्स दॅट इज 3:1 इट इज अंडरस्टूड दॅट आउट ऑफ 4 एकूण किती असणार आहे 4. त्याच्यामधलं 3 पार्ट कशाने कवर केलं आहे फर्स्ट आयसोटोपने, 1 पार्ट कशाने कवर केलं आहे सेकंड आयसोटोपने. ओके, सो 3 atoms have mass 37 and 1 atom has mass 37. Sorry, 3 atoms have mass 35 and 1 atom has mass 37. ओके, सो आता इथे आपण हे कसं फाइंड आउट करतो, तर सगळ्यात पहिल्यांदा जी काही रिलेटिव्ह व्हॅल्यू दिली असेल किंवा जो काही रेशो दिला असेल तो रेशो मल्टिप्लाय बाय त्या ॲटमचं ॲटॉमिक मास किती असणार आहे ते आपण करणार आहोत. सो फर्स्ट जे आहे, लेट मी शो यू. फर्स्ट जो या ठिकाणी आपला ॲटम आहे त्याचा ॲटॉमिक मास किती आहे 35 आणि तो किती रेशोमध्ये आहे 3 रेशोमध्ये आहे, म्हणजे 3 पार्ट आहे. नेक्स्ट आहे सेकंड जो की फक्त 1 पार्ट कवर केला आहे त्याने आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 37. सो इथे आपण काय करणार आहोत, रेशो मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास नंबर प्लस रेशो मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास नंबर डिवायडेड बाय आपण या ठिकाणी करणार आहोत दॅट इज 4 का, तर 4 आपण यासाठी करणार आहोत कारण या ठिकाणी आपल्याला रेशो दिला आहे. जर आपल्याला रेशो न देता पर्सेंटेज दिलं असतं सोबत, जसं की हे 90% आहे 10% आहे, तर आपण खाली 100ने डिवाइड केलं असतं. ओके, सो मोस्टली 100नेच आपण डिवाइड करतो, बट आता या ठिकाणी जर आपल्याला रेशो सांगितलं आहे तर रेशोचे ॲडिशन करायचे आणि जे काही येईल ते आपण खाली डिनॉमिनेटरमध्ये लिहितो. ओके, सो 3 × 35 + 1 × 37 डिवायडेड बाय 4, का तर एकूण एवढा आहे 3 + 1 रेशो जर आपण घेतला तर. सो हे सगळं ॲड करा, मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, यू विल गेट 35.5. सो 35.5 काय आलं की ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. ओके, जे काही क्लोरीन आपण ॲव्हरेजली पाहतो, जनरली जो आपण क्लोरीन पाहतो त्याचा ॲटॉमिक मास आपण काय घेतो 35.5. ओके, सो न्यूमॅरिकल्स वगैरे सॉल्व करताना पण आपण क्लोरीन 35.5 घेतो, कारण जर आपण पाहिलं बऱ्याचदा काही न्यूमॅरिकल सॉल्व करताना आपल्याला ॲटॉमिक मास वगैरे घ्यावं लागतं, मग तेव्हा 35 घ्यायचं की 37 घ्यायचं की अजून काही 30 39 वगैरे काय असेल तर ते घ्यायचं, यामध्ये कन्फ्युजन होतं. सो ते कन्फ्युजन दूर व्हावं यासाठी ही अशी प्रोसेस आहे की त्यांचे जे काही अबंडन्स असेल त्या अबंडन्स मल्टिप्लाय बाय त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, अबंडन्स जर पर्सेंटेजमध्ये असेल डिवायडेड बाय 100, पर्सेंटेजमध्ये नसेल तर डिवायडेड बाय रेशोचे एकूण सम किंवा व्हॅल्यू, आणि त्याच्याने आपण एक ॲव्हरेज काय आहे तर ते फाइंड आउट करतो, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, सो अजून एक प्रॉब्लेम दॅट इज की 3 एलिमेंट्स Q, R and T have atomic mass number that is 40. Their atoms contain 20, 21 and 20 neutrons. Okay, so 22, 21 and 20 neutrons. Okay, उलटा आहे 22, 21 and 20 neutrons represent their atomic composition with appropriate symbol. आता या ठिकाणी न्यूट्रॉन आपल्याला माहिती आहे. ओके, सो न्यूट्रॉन माहिती आहे आणि न्यूट्रॉन नंतर दुसरा अजून आपल्याला काय माहिती आहे दॅट इज ॲटॉमिक मास नंबर, म्हणजेच आपल्याला ए माहिती आहे. सो जर आपण या एमधून जर आपण हा झेड रिमूव्ह केला तर आपल्याला काय मिळेल प्रोटॉनचा नंबर म्हणजेच झेड मिळेल, म्हणजेच ॲटॉमिक नंबर मिळेल. ओके, सो चला फाइंड आउट करूया. ए इज इक्वल टू असणार आहे झेड प्लस एन. ओके, आणि झेड इज इक्वल टू असणार आहे ए मायनस एन म्हणजे ॲटॉमिक मास नंबर मायनस न्यूट्रॉन्स. ओके, सो हे जर आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाचा नंबर फाइंड आउट करता येईल. जसं की या ठिकाणी ॲटॉमिक मास नंबर आहे 40. सो 40 मायनस जर आपण या ठिकाणी न्यूट्रॉनचा नंबर वजा केला यू विल गेट 18 दॅट इज नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि ऑल्सो ॲटॉमिक नंबर. सो आता या ठिकाणी आपण हा जो आपला झेड आहे हा जो आपला क्यू आहे याला आपण कसं लिहू शकतो दॅट इज 40 आणि खाली आपण लिहिणार आहोत दॅट इज 18. सो अशा पद्धतीने आपण याला रिप्रेझेंट करणार आहोत. सेम फॉर आरसाठी पण ॲटॉमिक मास नंबर 40च आहे, फक्त या ठिकाणी न्यूट्रॉनचा नंबर आहे 21. 40 मायनस 21 केले की 19 येणार आहे. 19 इज द नंबर ऑफ झेड आणि 40 ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. ॲटॉमिक मास नंबर किती आहे आणि हा आहे आर. ओके, सो अशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत. टी कसं लिहायचं हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, तसंही या ठिकाणी सॉल्व करून दिलं आहे. सो आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ड्रॉबॅक्स ऑफ रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. सगळ्यात पहिल्यांदा रदरफोर्ड यांच्या ॲटॉमिक मॉडेलनुसार मध्ये न्यूक्लियस आहे, लेट मी ड्रॉ, मध्ये न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती जे काही शेल्स आहेत त्या सगळ्या शेल्समध्ये काय आहेत इलेक्ट्रॉन आहेत. ओके, सो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करतात.
सो हे जर तुम्ही पाहिलं तर हे सिमिलर आहे आपल्या सोलार सिस्टमशी. म्हणजे मधलं हे जे न्यूक्लियस आहे ते ॲज अ सन आहे आणि सनच्या भोवती व्हीनस, मार्स, अर्थ वगैरे हे सगळे प्लॅनेट काय करतात, रिवॉल्व करतात. त्याचप्रमाणे मध्ये न्यूक्लियस आहे आणि याच्या भोवती सगळे इलेक्ट्रॉन काय करतात, रिवॉल्व करतात. ओके, सो अशा पद्धतीने हे मॉडेल सिमिलर आहे सोलार सिस्टमशी. पण या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एक तर रदरफोर्डने स्टॅबिलिटी ऑफ ॲटमबद्दल काही सांगितलं नव्हतं, की ते ॲटम कशामुळे स्टेबल राहतं आहे याच्याबद्दल त्यांनी काहीच मेन्शन नव्हतं केलं. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी एकतर पहिल्यांदा न्यूक्लियसचा शोध लावला आणि सांगितलं की न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स आहेत किंवा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत आणि काहीतरी न्यूट्रल पार्टिकल्स आहेत असं त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर रिव्हॉल्व करतात एवढंच त्यांनी सांगितलं आणि ॲटममध्ये बराचसा फ्री स्पेस आहे हे त्यांनी सांगितलं. बट एखादा ॲटम स्टेबल का राहतोय हे त्यांनी सांगितलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हा सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉबॅक होता. सो या ठिकाणी बरंचसं काही लिहिलं आहे, तुम्ही ते रीड करू शकता. आता मी जस्ट थोडक्यात एक्सप्लेन करते. एकतर सगळ्यात पहिल्यांदा मॅक्सवेल यांची इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी होती, तुम्हाला सर्वांना माहिती असेल मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. सो मॅक्सवेल यांच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीनुसार कोणतीही बॉडी ज्याला एखादं मास आहे ती बॉडी जेव्हा ॲसलरेशन दाखवते, ॲसलरेशन म्हणजे काय, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जाणार आहे, वेलोसिटीमध्ये चेंज होणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी त्याला पण ॲसलरेशन म्हणतो. सो जेव्हा एखादा काहीतरी पर्टिक्युलर मास असणारं ऑब्जेक्ट ॲसलरेशन दाखवतं तेव्हा त्यामधून रेडिएशन्स बाहेर पडतात आणि त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. ओके, सो त्या थिअरीनुसार जर आपण या ठिकाणी पाहिलं, जेव्हा इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी मूव्ह करणार आहेत तेव्हा इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत असताना ऑब्वियसली त्यांच्यामध्ये पण काहीतरी ॲसलरेशन होतं आहे. ॲसलरेशनमुळे त्यांनी पण काहीतरी रेडिएशन्स बाहेर फेकल्या पाहिजेत किंवा एमिट केल्या पाहिजेत. आणि जसं की आपण या ठिकाणी पाहतोय न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत. सो हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते या प्रोटॉन्सकडे म्हणजेच इनडायरेक्टली न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजेत आणि अट्रॅक्ट होत होत हे पूर्ण इथपर्यंत जवळ यायला पाहिजेत. ओके, म्हणजे हे जे असं शेल होतं तर हे पूर्ण यामधले सगळे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होत होत इथपर्यंत यायला पाहिजेत. आणि जर आपण असं म्हणतोय की इलेक्ट्रॉन्स खूप जवळ आले तर हे ऑब्वियसली कणाच्या सिमिलरली होते, थॉम्सनच्या मॉडेलच्या सिमिलरली होतं आहे. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे, हे एक ड्रॉबॅक आहे रदरफोर्डचा, की त्यांनी हे सांगितलं नाही की एखादा ॲटम स्टेबल का राहतोय. जर मॅक्सवेलच्या थिअरीनुसार आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनकडे अट्रॅक्ट होणार, म्हणजे या ठिकाणी हे जे सगळे न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन्स आहेत याकडे हे सगळे शेलमधले इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होणार, म्हणजे जवळजवळ येणार. म्हणजे जे हे ॲटम एवढा मोठा होता तर तो ॲटम नंतर एवढूसा होणार सगळे इलेक्ट्रॉन्स जर एकत्र आले तर. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेबिलिटीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. दुसरी गोष्ट, जर असेच सगळे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होत राहिले तर तो ॲटम खूप छोटा होईल आणि त्याचं मॉडेल किंवा ते जे तयार होणारं मॉडेल असेल तर ते सिमिलरली असणार आहे थॉम्सनच्या एक मायन्यूट मॉडेलप्रमाणे. ओके, सो हे सगळ्यात पहिल्यांदा होतं की रदरफोर्डने अबाउट दी स्टॅबिलिटी ऑफ ॲटम काही सांगितलं नव्हतं. दुसरी गोष्ट अशी, दुसरा एक ड्रॉबॅक असा होता की एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्युटेड आहेत एखाद्या ॲटममध्ये हेही त्यांनी डिफाईन केलं नव्हतं. फक्त त्यांनी एवढं सांगितलं होतं की त्यांच्या वर्णनानुसार त्यांचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे तर ते सोलार सिस्टममध्ये ज्याप्रमाणे प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात सनभोवती त्याप्रमाणे आहे. बट एक्झॅक्टली एखादा इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे, सपोज की हे फर्स्ट शेलमध्ये एखादं इलेक्ट्रॉन आहे, मग दुसरं इलेक्ट्रॉन किती असेल, कोणत्या शेलमध्ये असेल किंवा त्याच्यामध्ये किती एनर्जी असेल याच्याबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन रदरफोर्ड यांनी सांगितली नव्हती. डिस्ट्रीब्युशन कसं असेल किंवा त्याच्यामध्ये मूव्ह करत असताना न्यूक्लियसभोवती रिव्हॉल्व करत असताना त्यामध्ये किती एनर्जी असेल याबद्दलही सांगितलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हे काही ड्रॉबॅक्स राहिले होते रदरफोर्डचे, जे की पुढे ओव्हरकम झाले होते बाय दी मॉडेल ऑफ भोर. ओके, सो भोर यांनी जो ॲटॉमिक मॉडेल दिला तर त्यांनी हे सगळे या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी ओव्हरकम केलं आणि मग त्यांनी सांगितलं की एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत किंवा का स्टेबिलिटी राहते किंवा का एखादा ॲटम स्टेबल राहतोय या सगळ्या गोष्टी भोर यांनी सांगितल्या. सो भोर यांचं ॲटॉमिक मॉडेल नेमकं कसं होतं ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट एपिसोडमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.